आणि मग इथपर्यंत आलेला हा प्रवास तो पुढंच होत आहे. पहिला बॉल स्लोअर प्रकारचा चेंडू. पाहूया पुढचा बॉल मैदानामध्ये किरणचा. इथे वेगात टाकला आणि वेगात उडवला, परंतु तिथे मात्र आपण पाहत आहोत मिड विकेटमध्ये हा सुरेख फटका, परंतु एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू उडवलेला आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 चेंडू सीमारेषा पार, चौकार. 4 धावा अनिकेत काळेच्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या 5 आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलेला आहे. 1 बाद 5 ही धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर ती रील बनवण्याचं काम इथे सुरेख फटका लॉंग ऑन मध्ये आपण पाहत आहोत. येणार आहे एक दमदार आहेत रिव्हर्शिप, आणि पहा रिव्हर्शिपचा येणारा षटकार आपल्याला पाहायला मिळणार आहे. अनिकेत काळे इथे सांगतायत की आयकॉन आहे आणि आयकॉनला साजेशी ही फलंदाजी मला या मॅच मध्ये करावी लागणार आहे. 6 धावा येत आहेत धावफलकावर. 2 वर्षापूर्वी या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा संधी मिळाली होती आणि तदनंतर गोलंदाजी आणि बॅटिंग परफॉर्मन्स जो झाला होता, एका सामन्यामध्ये तब्बल 15,000 रुपयाचं बक्षीस अनिकेत काळेंना मिळालं होतं. पुढचा आहे बॉल सुरेख फटका. इथे लॉंग लेग मध्ये येणार आहे दुसरा षटकार. 6 धावा, 25 धावा बनती बघा धावसंख्या मिळालं होतं. पुढचा आहे बॉल सुरेख फटका. इथे लॉंग लेग मध्ये येणार आहे दुसरा षटकार. 6 धावा, 25 धावा बनती बघा धावसंख्या. चार आहे का? येस, बघूया आपण रिप्ले मध्ये. येस, चौकार असणार आहे. 4 धावा येणार आहेत. गुंजाळ सुपर मार्केट संघाचं तिसरं षटक. चेंज ऑफ पेस, चेंडू उडला पहा. निखिल गुंजाळ चेंडूवर आहे, झेल टिपला गेला आणि ते सागर गोंडके यांची. हा पुढचा आहे चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळताय पहा. क्षेत्ररक्षक पाठला करतायत, रोखतायत, परंतु फुटबॉल खेळता खेळता चेंडू सीमारेषा पार गेला, चौकार आला. ही मॅच अनिकेत काळे यांना माहीत आहे. आयकॉनची जबाबदारी आहे मोठी, त्या दृष्टिकोनातून क्रिकेट खेळताना आपला. पुढचा बॉल उडवला गेला. क्षेत्ररक्षक आहेत बॉलवर, झेल टिपतायत आणि ते विकेट येताना पाहायला मिळेल. अकिब बेच्या पाठीमागे आहे, अगदी जवळ उभा आहे. पहिला बॉल आणि इथे पहा चेंडू जाईल सीमारेषा आणि इथे पहा मोठा फटका लॉंग लेग मध्ये येणार आहे. अनिकेत काळे फायर फुलटॉस, त्यावर पुन्हा एकदा आक्रमण आणि पहा इथे बॅक टू बॅक दुसरा षटकार अनिकेत काळेंच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एकोणपन्नास धावसंख्या. चेंडू मैदानामध्ये आणि पुन्हा एकदा अनिकेत काळे बरसतायत. क्षेत्ररक्षक पाहत राहिले आणि चेंडू सीमारेषा पार. पुढचा बॉल ओ फुलटॉस, त्यावर पुन्हा एकदा आक्रमण आणि चेंडू सीमारेषा पार. पुन्हा एकदा काय फटकाय पहा, षटकार आणि 50 धावा अनिकेत काळे यांच्या या ठिकाणी पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 चेंडू आणि 50 धावांची 6 षटकार 3 चौकारांच्या माध्यमातून खेळी साकारली गेलेली आहे. अगदी 333.33चा हा व्होल्टेजचा आहे. हो, इथे अभि पुंडे सुद्धा माघारी नाही आहेत, ते सुद्धा इथे वाहत्या गंगेत हात धुत आहेत. गोर असणार आहे मैदानामध्ये. हा चेंडू पहा, एक धाव मात्र निश्चित पूर्ण केली जाणार आहे. प्रवीण गावडे आपण पाहत आहोत, चेंडूवर येणार आहेत आणि ते विकेट धावचीची. अभि पुंडे मात्र इथे चेंडू पूल केला गेला
अनिकेत काळे इथे फायर होत आहे, षटकार येत आहे, 6 धावा. अगदी परत एकदा मिस टायमिंग फटका आहे. पाहूया तिथे मात्र शुभम चेंडूवर असणार आहे आणि माफ करा किरण खोबरे आहे शेवटच्या चेंडूवर विकेट आलेली आहे. इथे कशा प्रकारची मॅच होणार आहे, काय परिस्थिती असणार आहे मैदानामध्ये, पंचही अगदी मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल मूल स्ट्राईकवर आहे. इथे पहा चेंडू खेळला गेलेला आहे लॉंग लेग दिशेत, चेंडू सीमा रेषा पार जाईल, 4 धावा आपणाला पाहे. पुढचा बॉल उडवला आणि इथे पहा अमोल घोडेकर बरसला, षटकार. हा पुढचाही बॉल एक्स्ट्रा कव्हर मधून जाणार आहे, सीमा रेषा पार येणार आहे चौका. पुढचा बॉल उडवला क्षेत्ररक्षक अभि पुंडे चेंडूवर आणि पहा रणनीती ज्या प्रकारची होती. इथे मात्र सुरेख फटका निखिलचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा षटकार. टायगर्स ऑफ गुंजाळ सुपर मार्केट निखिल गुंजाळचा षटकार आपण पाहत आहोत. 6 धावा येत आहेत, षटकार आलेला आहे. कारण एक चांगला फलंदाज निखिल स्वतः आहे. सोना अभिनंदन असणार आहे. आमच्या राजवर्धन युथ फाउंडेशनच्या माध्यमातून धाव घेण्याचा प्रयत्न आहे. पहा तिकडे धाव घेतली जाते आणि बघा इथे काय परिस्थिती असणार आहे. निखिल थोडेसे लंगडताना पाहायला मिळत आहेत, परंतु अनलकी हा काही प्रकार मैदानामध्ये नाही हो. कारण याच्या अगोदर निखिल आपण क्षेत्ररक्षण करताना थोडेसे लंगडताना पाहिले होते. अगदी प्रशांत साने यांची फेकी आपण पाहिली, सागर गोंदक्या आहेत त्या ठिकाणी गोलंदाजीवर. आणि पहा हा निर्णय आपण पाहत आहोत अमोलसाठी असणार आहे मैदानात. शॉर्ट पिच चेंडू, इथे मात्र एक मोठा हवाई हल्ला पाहायला मिळेल, लॉंग लेग दिशे देणार आहे षटकार. यावेळेस फटका दमदार आहे, परंतु मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे मेजर रवी आसे. चेंडूवर येत आहे, एक धाव पूर्ण केली आणि ते आता बघा धावचीची संधी आहे आणि रवी काशीद यांची विकेट धावचीच्या स्वरूपात. आणि पहा हा चेंडू उडवला, टायमिंग फसला आणि झेल टिपला. तेजस हुगे आपण पाहत आहोत आणि दणामध्ये यावेळेस काय फटका आलेला आहे, दूरवर जाणारा षटकार. सीमा पहिला बॉल उडवला गेलेला आहे. पाहूया प्रवीण नायकोडी वेगात चेंडूवर येत असताना आणि ते सचिन यांची विकेट धावचीच्या मेजर रवी असे. पाहूया किरण खोबरे स्ट्राईकवर आहे. यावेळेस पहा चेंडू हवेत, आखी बेपारी चेंडू खाली, झेल टिपला, विकेट मैदानामध्ये आपण बघणार आहोत. पहा प्रयत्न मात्र सिद्धेशची इथे आहे. तिकडे पहा चेंडू हवेत आहे आणि सिद्धेशची विकेट येताना पाहायला मिळेल. लगेच मनोज ग्रुप निलेशजी अवंग